आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। जून महिन्याचं वेतन, 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता, महागाई भत्ता 50% या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय ती महत्त्वाची अपडेट आहे यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। मागील बऱ्याच दिवसापासून 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता कधी मिळेल, सोबतच महागाई भत्ता 50% दरानं कधी मिळेल, या दोन प्रश्न वारंवार विचारले जात होते। आणि त्याच अनुषंगानं महत्त्वाची अपडेट अशी आहे की जून महिन्याच्या वेतनासोबत 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता मिळणं अपेक्षित आहे। ज्यावेळेस 2019 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झालेला होता, त्यासोबतच वित्त विभागाचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये 7वा वेतन आयोगाची मागील 3 वर्षाची थकबाकी ही 2019 ते 23 या 5 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या वेतनासोबत थकबाकीचा हप्ता देण्यात यावा, या संदर्भातला वित्त विभागाचा शासन आदेश होता। परंतु मधात कोरोनाच्या काळामध्ये 1 वर्षाचा हप्ता जो बाकी आहे तो हप्ता आता त्याच शासन निर्णयाचा जर विचार केला गेल्यास निश्चितच जून महिन्याच्या वेतनासोबत 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता मिळणं अपेक्षित आहे। अद्याप त्या हप्त्यासंदर्भात वित्त विभागाचं कोणतंही नोटिफिकेशन किंवा कोणताही GR अद्याप निर्गमित झालेला नाही, परंतु अजून जून महिन्यासाठी भरपूर काळ बाकी आहे। त्यामुळे निश्चितच जून महिन्याच्या वेतनासोबत 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता मिळू शकतो। सोबतच महागाई भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि राज्यातील जे केंद्रीय कर्मचारी आहेत, ज्यामध्ये क्लास 1 ऑफिसर आहे यांचा समावेश आहे, त्यांना सुद्धा आता 50% दरांना जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता मिळत आहे। त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची जेव्हा केव्हा पहिली बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये महागाई भत्त्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी आशा आता वर्तवली जात आहे, याची शक्यता आहे। त्यामुळे जून महिन्याच्या वेतनासोबत 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता सोबतच महागाई भत्त्याची थकबाकी असेल किंवा वाढीव महागाई भत्ता असेल, ही मिळण्याची शक्यता आता वाढली आहे। कारण की या दोन गोष्टी बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे आणि आचारसंहितेमुळे या दोन गोष्टी पेंडिंग असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे निश्चितच आचारसंहिता संपल्यानंतर या दोन गोष्टीवर राज्य शासन निश्चितच निर्णय घेईल आणि हा घेतल्यास जून महिन्याच्या वेतनामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 50% दरानं महागाई भत्ता आणि 7वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे, असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।